पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपला भेट देऊन तिकडच्या समुद्र किनाऱ्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले। लक्षद्वीपला भेट देण्याचं आवाहन नरेंद्र मोदींनी लोकांना केलं। पण यामुळे पोट दुखलं ते लक्षद्वीपपासून 754 किलोमीटर अंतरावर असलेल्या मालदीव देशाच्या सरकारचं। मालदीवमधल्या सत्ताधारी पक्षातल्या काही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अपमानास्पद टीका केली, तर काही नेत्यांनी थेट भारतीयांवर वर्णद्वेषी टीका केली। आपण काही बोलू आणि भारत मूग गिळून गप्प बसेल असा त्यांचा समज झाला होता। पण हा आपला समज नाही तर गैरसमज आहे हे कळायला त्यांना फार वेळ लागला नाही। काही तासातच परिस्थिती अशी पालटली की मालदीवमधल्या अनेक नेत्यांना आपली चूक कळून आली। आता हळूहळू सरकारलाही त्यांची चूक उमगते आणि सध्या हीच चूक सावरण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर याच विषयावर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। नमस्कार, न्यूज डंकाच्या जगाचा कानोसा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे। भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून दूर अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट हा 36 लहान बेटांचा समूह आहे। भारतातला सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश। क्षेत्रफळ आहे 32 चौरस किलोमीटर आणि लोकसंख्या आहे साधारण 64,500। भारताचा भाग असला तरी तसा फारसा चर्चेत नसणारा हा लक्षद्वीप। लक्षद्वीपची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे आणि लक्षद्वीपमधलं पर्यटन अधिक वाढावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इथे दौरा केला आणि तिकडच्या निसर्गाने नटलेल्या समुद्र किनाऱ्यांचे फोटो टाकत या भागाला भेट देण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं। देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्याचा विकास झाला पाहिजे हा त्यांचा हेतू होता। लक्षद्वीपला भेट देण्याचं आवाहन करताना नरेंद्र मोदींनी इतर कोणत्याही देशाचं नाव घेतलं नव्हतं, पण आपसुकच लक्षद्वीपला मिळालेली निसर्गाची देण बघून सोशल मीडियावर नकळत लक्षद्वीप आणि मालदीवची तुलना होऊ लागली। मालदीव हा सुद्धा बेटांचा समूह असलेला देश आणि मालदीवचे समुद्र किनारे जगप्रसिद्ध आहे। पर्यटकही मोठ्या संख्येने मालदीवला भेट देत असतात। पण नरेंद्र मोदींनी टाकलेल्या फोटोकडे बघून लोक म्हणू लागले की लक्षद्वीपला जायला हवं। एकूणच काय तर भारताच्या लक्षद्वीपला अचानक मिळू लागलेलं महत्त्व बहुधा मालदीवच्या नेत्यांना फारसं पाहावलं गेलं नाही आणि मनातली खतखत सोशल मीडियावर बाहेर पडू लागली। यात अगदी थेट मालदीवच्या मंत्र्यांनी सुद्धा उडी घेतली। मालदीवमधले मंत्री शिवना यांनी सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांना विदूषक म्हटलं। अब्दुल्ला मेहजूम मजीद आणि जाहिद रमीज यांनी भारतावर निशाणा साधत तोंडसुख घेतलं। आता इतकं सगळं झाल्यावर अर्थात भारतीय गप्प बसणाऱ्यातले नाहीत। त्यांनी निषेध व्यक्त करत बॉयकॉट मालदीव्स ही मोहीमच उघडली। प्रकरण जास्तच तापतंय, हाताबाहेर जातंय हे लक्षात येताच या मंत्र्यांनी आपल्या कमेंट्स पोस्ट डिलीट करून टाकल्या। पण त्याचं झालं असं की हिंदीत एक म्हण आहे, अब पछताए होत क्या जब चिडिया चुग गई खेत। कारण बॉयकॉट मालदीव्स या मोहिमेने चांगलाच जोर धरला। सावरासावर करायची म्हणून आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मालशा शरीफ, मरियम शिवना आणि अब्दुल्ला मेहमूद माजिद या 3 मंत्र्यांना मालदीव सरकारने निलंबित केलं। कारण भारतीयांनी सुरू केलेली आणि फारच मनावर घेतलेली बॉयकॉट मालदीव्स ही मोहीम मालदीवला अजिबात परवडणारी नाही हे त्यांनाही कळून चुकलं। याचं कारण म्हणजे मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे। मालदीवच्या राष्ट्रीय उत्पन्नापैकी 1/4 भाग हा पर्यटनातून येतो। मालदीव असोसिएशन फॉर टुरिझम इंडस्ट्रीने दिलेली आकडेवारी लक्षात घेतली तर मालदीवच्या एकूण GDP मध्ये पर्यटनाचा वाटा हा जवळपास 25% आहे। म्हणजेच काय तर मालदीवच्या सरकारला मिळणारं एकूण उत्पन्न आणि परकीय चलनाच्या साठ्यात पर्यटनाचा वाटा हा सगळ्यात मोठा आहे। हे झालं मालदीवच्या अर्थव्यवस्थेचं गणित। आता पर्यटनाच्या बाबतीत मालदीवसाठी भारत का महत्त्वाचा आहे ते पण बघूयात। मालदीव देश हा पर्यटनावर अवलंबून आहे हे आता वरच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं असेलच, पण इकडे पर्यटक येतात कुठून तर याचं उत्तर आहे भारतातून। म्हणजे पर्यटक जगभरातून येतात पण त्यात जास्त संख्या असते ती भारतीयांची। मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाच्या मते डिसेंबर 2020 ते जून 2023 या कालावधीत भारत ही मालदीवसाठीची सर्वात मोठी पर्यटन बाजारपेठ होती। याच काळात सर्वाधिक भारतीय पर्यटक मालदीवमध्ये पोहोचले होते। गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर असं दिसून येतं की पर्यटन बाजाराच्या बाबतीत भारत 5व्या नंबरवरून 5 वर्षात पहिल्या नंबरवर पोहोचलाय। 2019 मध्ये भारत 2ऱ्या स्थानावर होता आणि तेव्हा 1,66,000 पर्यटक मालदीवमध्ये गेले होते। ही संख्या 2018च्या तुलनेत जवळपास दुप्पट होती। 2020 मध्ये कोरोना महामारी असून सुद्धा अंदाजे 63,000 भारतीय पर्यटक मालदीवमध्ये पोहोचले होते। 2021 आणि 2022 मध्ये भारतीय पर्यटकांनी विक्रमच मोडले होते।
या दोन्ही वर्षात मालदीवच्या एकूण पर्यटकांमध्ये भारताचं योगदान अंदाजे 23% होतं. 2023 मध्ये सुद्धा 2 लाखांहून अधिक पर्यटक मालदीवला जाऊन आले. एकट्या नोव्हेंबर 2023 मध्ये सुमारे 19,000 भारतीय पर्यटक मालदीवमध्ये गेले होते. या आकडेवारीकडे पाहिलं की लक्षात येतच की मालदीवला भारतीयांशी पंगा घेणं अजिबातच परवडणारा नाहीये. आता ही झाली पर्यटकांची आकडेवारी. आता त्यामागच्या अर्थकारणावर सुद्धा एक नजर मारूया. बीबीसीच्या आकडेवारीनुसार मालदीवमध्ये जाणारा प्रत्येक भारतीय पर्यटक हा कमीत कमी 3 दिवसांचा पॅकेज खरेदी करत असतो. तरीही तो सरासरी 1 लाख रुपये खर्च करतो. त्यानुसार 2023च्या आकडेवारीबद्दल बोललं तर एकट्या भारतीय पर्यटकांनी मालदीवमध्ये सुमारे 29 अब्ज रुपये खर्च केले. अर्थात ही खूप मोठी रक्कम आहे. मालदीवच्या एकूण GDP मध्ये पर्यटन क्षेत्राचा वाटा सुमारे 25% आणि 75% इतर स्रोतांकडून येतो. पण मालदीवच्या एकूण रोजगारापैकी 70% रोजगार हा पर्यटन क्षेत्राशी संबंधित आहे. त्यामुळे जर भारतीयांनी ठरवलं आणि बॉयकॉट मालदीव्स या मोहिमेने आणखी जोर धरला तर मालदीवची अर्थव्यवस्था डबघाईला येईल हे वास्तव आहे. आधीच 30% पर्यटक आता कमी झालेत. भारताने मालदीववर बहिष्कार टाकला तर याची कडवट फळं मालदीवला भोगायला लागणार आहेत आणि त्यासाठी भविष्यकाळाची वाट बघायची फार गरज भासणार नाही, कारण याची सुरुवात आतापासूनच झाली. भारताची मोठी ट्रॅव्हल कंपनी इज माय ट्रिपने मालदीवसाठी बुक केलेली विमानाची सर्व तिकीटं रद्द केली. अनेक भारतीयांनी आपली मालदीव टूर सुद्धा रद्द केली. काही ट्रॅव्हल कंपन्यांनी सुद्धा मालदीवसाठी बुकिंग्स घेणं बंद केलं. तर काही कंपन्यांनी मालदीवसाठी लोकांनी केलेलं बुकिंग्स रद्द केलं. मालदीवमधल्या मंत्र्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर भारतीय नागरिक, कलाकार आणि खेळाडू एकटवले. भारतीय नागरिक सोशल मीडियावर मालदीव सरकारचा निषेध नोंदवत आहेत. त्याचबरोबर मालदीववर बहिष्कार घालण्याचं, तिथे फिरण्यासाठी न जाण्याचं आव्हान सुद्धा केलं जात आहे आणि याचा जोरदार फटका मालदीवला बसलाय. परिस्थिती हाताबाहेर जाते म्हटल्यावर मालदीवच्या सरकारने सावध पवित्रा घेतला. मालदीव सरकारने अधिकृत निवेदन जारी करत म्हटलंय की आमच्या मंत्र्यांनी केलेली वक्तव्य ही त्यांची वैयक्तिक आहेत. मालदीव सरकारचा त्याच्याशी काहीच संबंध नाहीये. यावर मालदीवचे माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोली यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. सोली म्हणाले की मालदीव सरकारमधील मंत्र्यांनी समाज माध्यमांवर भारत विरोधात वापरलेल्या द्वेषपूर्ण भाषेचा मी निषेध करतो. अनेक इतर नेत्यांनी, खासदारांनी सुद्धा निषेध व्यक्त करत भारताशी चांगले संबंध असणं हे मालदीवसाठी का महत्त्वाचं आहे हे अधोरेखित केलंय. मालदीव सरकारने या वादग्रस्त प्रकरणात लगेचच झुकती भूमिका घेत एक पाऊल मागे घेतलं असलं तरी त्यावर विश्वास कितपत ठेवायचा हा सुद्धा एक प्रश्न आहे. कारण भारत आणि मालदीवमध्ये हा वाद उफाळून आलेला असतानाच मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू हे चीनच्या दौऱ्यावर गेलेत. तिथे त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. काही करारांवर स्वाक्षरी केली. यामध्ये पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा आणि लष्करी सामुग्रीच्या देवाणघेवाणीचाही समावेश असू शकतो. त्यामुळे परत भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे असं म्हणता येईल. कारण भारतासाठी सुद्धा भौगोलिकदृष्ट्या मालदीव महत्त्वाचं आहे. आणि तो का महत्त्वाचा आहे, मालदीवमध्ये चीन कसा हातपाय पसरतो या विषयावर विस्तृत असा चीनच्या मरणमिठीत मालदीव असा एक व्हिडिओ न्यूज डंकाने केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइझू हे चीन धार्जिणे आहेत हे आता स्पष्ट झालंय. मालदीवमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवार मोहम्मद मुइझू यांना जनतेने कौल दिला आणि राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर मोहम्मद मुइझू यांनी लगेचच भारताविरोधात गरळ ओकायला सुरुवात केली. मालदीवच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याचं वचन देताना मालदीवच्या बेटावरून भारतीय सैन्य मागे घ्यावं असं त्यांनी भारत सरकारला सांगितलंय. नवे अध्यक्ष मुइझू हे मालदीवचे माजी अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांचं आणि त्यांच्या राजकीय विचारसरणीचं प्रतिनिधित्व करतात. यामीन हे 2013 ते 2018 या कार्यकाळात मालदीवचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांना चीन समर्थक मानलं जातं. त्यांच्या प्रशासनाच्या काळात मालदीवचे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाशी संबंध वाढले होते आणि याच काळात भारत आणि मालदीव यांच्यातले संबंध ताणले गेले. पुढे 2018 मध्ये यामीन यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आणि सोली हे अध्यक्षपदी निवडून आले. सोली यांनी ताणलेले मालदीव भारत संबंध सुधारण्यावर भर दिला. त्यातही यामीन यांचा त्यांना विरोध होता. सोली यांचा पराभव करण्यासाठीच यामीन यांनी यंदाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुइझू यांना रिंगणात उतरवलेलं.
मुइझू यांनी भारतीय सैनिकांच्या विरोधात इंडिया आउटचा नारा दिला होता. मालदीवमध्ये भारताचा विरोध करणारा आणि चीन धार्जिणे धोरण राबवणारा विचार पुन्हा एकदा रुजू लागलाय असं चित्र निर्माण झालंय. इस्लामिक स्टेटच्या जिहादी अतिरेकाला समर्थन देणाऱ्यांची आणि त्यासाठी सिरियाला जाणाऱ्यांची संख्या सुद्धा तिथे वाढू लागली. गेल्या नोव्हेंबरमध्ये निवडणुकीत इंडिया आउट मोहीम राबवणाऱ्या भारत विरोधी मोहम्मद मुइझूच्या पक्षाला तिथल्या जनतेने सत्तेत आणलं आणि भारतद्वेष नव्या मालदीव सरकारचं नवं धोरण बनतंय की काय अशी आता स्थिती निर्माण झाली. आत्ताही मोहम्मद मुइझू चीनमध्ये गेली आणि चीनने लगेच प्रतिक्रिया दिली की मालदीवला आपण बरोबरीच्या नात्याने वागवतो आणि मालदीवच्या सार्वभौमत्वाचा आदर सुद्धा करतो. अर्थात हा चीनने भारताला मारलेला टोमणा होता. यामागचा मनसुबा म्हणजे मालदीवला मैत्रीच्या हातकड्या घालायचा हाच आहे असं म्हणता येईल. नेपाळ, श्रीलंका असो किंवा पाकिस्तान असो, जे देश चीनच्या नादाला लागले त्यांना चीनने आपल्या कर्जाच्या जाळ्यात ओढून घेतलंय. त्यांची आज काय अवस्था आहे हे जग पाहत आहे. मालदीववर सुद्धा आज ना उद्या ती वेळ नक्की येणार आहे, कारण मालदीवच्या विविध क्षेत्रात झालेला चीनचा शिरकाव आणि भरघोस कर्जाचा बोजा आजही मालदीवच्या डोक्यावर आहे. 2024 आणि 2025 मध्ये मालदीवला वार्षिक $570 दशलक्ष परकीय कर्जाची परतफेड करायची. त्यामुळेच मुइझू यांनी चीनसाठी फुलांच्या पायघड्या अंतरायला सुरुवात केली. चीन सध्या मालदीवला मदत करेल, पण दुसऱ्या बाजूने कधी मालदीवला गिळंकृत करेल हे मालदीवलाही कळणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जाते. भारताचा असा काही छुपा मनसुबा कोणत्याच देशाला मदत करताना नसतो. यापूर्वी केवळ पर्यटनच नाही तर भारत मालदीवला इतर अनेक मार्गांनी मदत करत आलाय. आंतरराष्ट्रीय मंचावर हवामान बदलापासून ते सागरी संरक्षणापर्यंत मालदीवही भारताच्या साथीने उभा होता. नैसर्गिक आपत्ती असो की आरोग्य, शिक्षण, इन्फ्रास्ट्रक्चर असो, भारताने सुद्धा वेळोवेळी सर्वात आधी सर्व प्रकारची मदत मालदीवला करत सख्या शेजाऱ्याची भूमिका पार पाडली. मोदी सरकारने 2018 मध्ये मालदीवला 8,500 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली होती. अंतर्गत कलह असो की त्सुनामी असो, भारताने सतत मालदीव समोर मदतीचा हात पुढे केलाय. कोरोना काळातही औषधांपासून ते कोविड लसी पुरवण्यापर्यंत भारताने सगळी मदत देऊ केली होती. स्टेट बँक ऑफ इंडिया अगदी 80च्या दशकापासून मालदीवला पर्यटनासोबतच वेगवेगळ्या उद्योगांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज देते. आधीच्या सरकारशी भारताचे संबंध चांगले असल्याने कर्ज वसुलीसाठी फारसा दबाव नव्हता. पण आता मुइझू सरकारमध्ये परिस्थिती बदलली याची जाणीव मालदीवने ठेवायला हवी. उगाचच पंगे घ्याल तर मग भारताकडूनही हे कर्ज परतफेड देण्यासाठीचा दबाव येऊ शकतो. भारताने नेहमी इतर देशांना शेजार धर्म म्हणून मोठ्या मनाने मदत केली. संकट काळात अगदी ठामपणे पाठीशी उभा राहिलाय. पण त्या बदल्यात भारताला मात्र नेहमी त्रासच सहन करावा लागलाय. मालदीवचं आता पाहिलंच, पण दुसरीकडे नेपाळ आणि भारत पाहिलं तर 1950 पासून भारत नेपाळला अगदी सर्वतोपरी मदत करतोय. नेपाळच्या उत्तरेला चीन तर दक्षिणेला भारत आहे. नेपाळचे भारताशी संबंध चांगले, त्यामुळे त्यांचा 80% व्यापार हा भारतामार्फत होतो. सर्व तेल पुरवठा भारताच्या माध्यमातून होत असतो. तिथे नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा भारत मदतीला धावतो. नेपाळकडे गुंतवणुकीसाठी पैसा नसल्याने तेथील जलविद्युत प्रकल्पांमध्ये भारताने $2 अब्ज गुंतवणूक केली. पण गेल्या काही वर्षात नेपाळवरचा चीनचा प्रभाव प्रचंड वाढलाय. त्यामुळेच नेपाळ आता भारताच्या विरोधात उघड भूमिका घेऊ लागलाय. तिकडच्या काही राजकीय पक्षांच्या स्वार्थापायी हे संबंध बिघडताना दिसतात आणि त्याचे परिणाम दोन देशांच्या संबंधांवर होत असतात. असंच काहीसं झालंय भूतानच्या बाबतीत. भूतान आणि चीनमध्ये वाद सुरू असताना भारताने 1961 मध्ये भूतानच्या सुरक्षा दलांना प्रशिक्षित करण्यासाठी भूतानमध्ये लष्करी प्रशिक्षण दल तैनात करून मदत केली. तेव्हापासून भारताकडून भूतानला सुरक्षा पुरवली जाते. पण हळूहळू भूतानही चीनकडे झुकताना दिसतोय. श्रीलंकेनेही तेच केलंय आणि पाकिस्तानसोबत असं काही होण्याची शक्यता नाही, कारण भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध आधीपासूनच ताणलेले आहेत. त्यात चीनची पाकिस्तानला फूस आहेच. पण कृतज्ञ मनाने भारताला डिवचणाऱ्या मालदीवची अवस्था भारताने काय केली हे आज जगाने पाहिले. समोर अमेरिकेसारखी महासत्ता असली तरी भारत आज बधत नाहीये, झुकत नाहीये. शेजारच्या देशांशी फारशी साथ नसतानाही एक देश स्वतःच्या हिमतीवर काय करू शकतो हे आता दिसून आलंय. जनतेला वाटू लागलंय नेशन फर्स्ट, आणि याच भावनेच्या मदतीने भारताने जगाला ताकद दाखवून दिली. त्यामुळे आपण मित्र देशाच्या पंतप्रधानाचा अपमान तर करत आहोतच, पण त्यासोबतच त्या देशाचा आणि कोट्यवधी भारतीयांचाही एक प्रकारे अपमान करतो. याचा विसर मालदीवमधल्या लोकांना पडला होता असं चित्र होतं. काही जुन्या विचारी नेत्यांनी त्यांचे कान टोचण्याचा प्रयत्न केला.
पण चीन प्रेम आणि भारतद्वेष यापुढे त्यांना बाकी काही दिसलं नाही. त्याचा परिणाम जो व्हायचा तो झालाच. या वादाला आणखी पुढे काय वळण मिळणार आहे हे हळूहळू स्पष्ट होईलच. पण तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज डंका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि न्यूज डंकाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.